100 खोके एकदम ओके म्हणणारे कैलास गोरंट्याल अखेर भाजपच्या वाटेवर आहेत। त्यांचा प्रवेश कधी होणार हे निश्चित नसले तरी कैलास गोरंट्याल यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे जालना शहरातील महापालिकेच्या दृष्टीने गणित बदलणार आहेत। कारण कैलास गोरंट्याल यांचा जालना शहरामध्ये दबदबा आहे, त्यांचे अनेक नगरसेवक आहेत, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, त्यामुळे याचा फायदा निश्चितपणे भाजपला होणारच आहे। परंतु दुसरीकडे जर बघितलं तर अर्जुन खोतकर आणि जे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत ते आणि कैलास गोरंट्याल यांचं सख्य सर्व महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, त्यांचं द्वंद्व बघितलेलं आहे, त्यांची भांडणं बघितलेली आहेत, परंतु ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कैलास गोरंट्याल यांचा भाजपला फायदा होणार असला तरी शिंदे गटामधले असलेले अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांचं द्वंद्व मात्र कायम पाहायला भेटणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।